नमस्कार. प्रत्येक ऋतूमध्ये झाडं वनस्पती ही वेगवेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करतात, आपल्याला दिसतात आणि त्याच्यातून त्याचे वेगवेगळे फिनॉमिनन तयार होतात, सेट ऑफ बिहेवियर तयार होतात. आत्ता हिवाळा चालू आहे, जानेवारी महिना चालू आहे आणि ह्या हिवाळ्यामध्ये आपल्याकडे कसं असतं, जमिनीमध्ये पाणी अजून थोड्या प्रमाणात असतं, रात्री गार असतात, पहाटे गार असतं. अशा वेळेला काय होतं की दवबिंदू पडतात वनस्पतींच्या पानांच्या सरफेसवरती. अजून एक प्रकारचं पाणी झाडातून बाहेर येतं, त्याला गटेशन असं म्हणतात. तर आज मी तुम्हाला गटेशन आणि दव किंवा गटेशन आणि ड्यू ह्याच्यामध्ये काय फरक आहे हा मी तुम्हाला दाखवणार आहे. गटेशन हे जनरली एकदल वनस्पतीमध्ये किंवा मोनोकॉट वनस्पती म्हणजे ज्यांचे जे बिया असतात त्या द्विदल नसतात, म्हणजे त्याचं एकच दल असतं. गवतवर्गीय ज्या वनस्पती असतात, भात किंवा मका, ह्या अशा वनस्पतींमध्ये गटेशन सहज दिसतं. इथे हे बांबूचं पान आहे, त्याच्यावरती हे गटेशनचे थेंब आलेत. बांबूच्या पानाच्या टोकाच्या इथे एक गटेशनचा थेंब आहे आणि हे पान बाकी, ह्याच्यावरती दवबिंदू अजिबात नाहीये. हे पूर्णपणे सुकलेलं, पूर्णपणे कोरडं असं पान आहे. पाण्याचा थेंब आलेला आहे आणि हा थेंब हा गटेशनचा थेंब आहे. हे केळ्याचं पान आहे आणि केळ्याच्या पानावरती हे जे झालेले दवबिंदू, हे जे दवबिंदूंसारखं जे तयार झालेलं आहे हे गटेशन आहे. आणि गटेशन आणि दवबिंदू ह्याच्यातला हा जो फरक आहे, ह्याचं जे पान आहे हे सगळं कोरडं आहे, म्हणजे त्याच्यावरती दवबिंदू जमलेले नाही आहेत आणि ह्याच्या प्रत्येक शिरेच्या शेवटी एक असे सगळे थेंब हे जमलेले आहेत, म्हणजे हे गटेशनचे थेंब आहेत, हे दवबिंदू नाही आहेत. मारबिट्टी किंवा भांबुर्डे नावाची वनस्पती आणि किती सुंदर गटेशन दिसतं हे बघू शकता तुम्ही. ह्याच्या पानाच्या शेवटी जिथे जिथे त्या व्हेन्स एंड होत आहेत, ही व्हेन जिथे संपतीये तिथे हे गटेशनचे हे थेंब आहेत. हे थेंब आहेत. हे गटेशनचं जे पाणी असतं हे पूर्ण प्युअर पाणी नसतं, त्या झाडातून घेऊन आलेलं काहीतरी त्याचं अर्क घेऊन आलेलं पाणी असतं. झाडाच्या मुळातून रूट प्रेशर जास्त झाल्यामुळे हे गटेशन तयार होतं. रूट प्रेशर म्हणजे असं असतं की ज्यावेळेला जमिनीमध्ये पाणी भरपूर असतं, बाहेरचं वातावरण गार असतं आणि रात्रीच्या वेळेला ज्यावेळेला पानाच्या मागचे जे स्टोमॅटा असतात, स्टोमॅटा म्हणजे अशी छोटी छोटी छिद्र असतात ज्याच्यातून पाणी वाफेच्या स्वरूपामध्ये बाहेर जाऊ शकतं पानांमधून. हे पाणी बाहेर जातं ह्याच्यासाठी की त्या झाडाला फोटोसिंथेसिस करता यावा. पण ज्यावेळेला सूर्यप्रकाश नसतो रात्रीच्या वेळेला, त्यावेळेला झाडांना फोटोसिंथेसिस करता येत नाही आणि त्याच्यामुळे झाडाच्या पानाच्या मागचे जे स्टोमॅटा असतात ते बंद होतात आणि हे बंद झालेले स्टोमॅटा असल्यामुळे जमिनीत तर पाणी खूप असतं, त्याच्यामुळे पाणी सतत मुळं खेचत राहतात आणि त्याला बाहेर पाणी सोडण्यासाठी त्याला काही स्टोमॅटा बंद असल्यामुळे सोडता येत नाही आणि त्याच्यामुळे झाडाच्या पुढच्या टोकामधून, पानाच्या पुढच्या टोकामधून ते पाणी गटेशनचं बाहेर येत असतं. गटेशन सगळ्याच झाडांमध्ये, सगळ्याच वनस्पतींमध्ये दिसत नाही. पानं ही पातळ असायला पाहिजेत आणि पानांमध्ये हायडेथोड्स म्हणून एक त्यांचा छोटासा एक भाग असतो, एक छोटेसे काही सेल असतात, तरच ती पानं गटेशनच्या स्वरूपाने पाणी बाहेर सोडू शकतात. गटेशन ह्याच्यामधून झाडाची हेल्थ, झाडाची कशी काय तब्येत आहे हे आपल्याला सहज समजू शकतं. जसं दवबिंदू हे पूर्णपणे प्युअर पाणी असतं, तर गटेशन हे झाडाच्या आतून आल्यामुळे त्याच्यामध्ये काही डिझॉल्व्ड ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतात किंवा मिनरल्स असतात. आत्ता ह्या सीझनमध्ये होणारं हे दवबिंदू आणि गटेशन ह्यांचा जो खेळ आहे हा तुम्ही सुद्धा तुमच्या कॅमेऱ्यामध्ये नक्की कॅप्चर करू शकता. तुमच्याकडे जे काही गवतवर्गीय वनस्पती असतील त्यांच्या पानाच्या टोकावरती येणारे जे गटेशनचे थेंब असतात हे नक्की तुम्ही ऑब्झर्व करून आम्हाला फोटो पाठवू शकता. प्रत्येक वनस्पतींच्या आतमध्ये दर सीझन बदलला की जे काही काय वेगवेगळे बदल होत असतात आणि हे आपण डोळसपणे बघणं खूप महत्त्वाचं असतं, कारण त्याच्यातून त्या वनस्पतींना तर काही फरक पडत नसतो, पण त्याच्यातून आपल्याला आनंद नक्कीच मिळतो.